कार्यक्रम कधी कुठे पाहिले नाही. आता थोड्या वेळामध्ये आता प्रवीण राग यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. प्रवीण राग प्लीज कम ऑन द स्टेज. तुमची लेख आमची सून. गंमत मध्ये चल शून्य गुरुवार कंपनी शेवटपर्यंत पहिल्या दिवशी सुशांत भेटला फ्लोअरवरती. मस्त ओळख वगैरे झाली. तिथून पुढं मध्ये टाइम स्पेंड केल्याच्या नंतर मूव झालो एसवी मध्ये. एसवी मध्ये सागर निखिल हे होते सोबत. त्यांच्यासोबत चांगली मैत्री झाली. चांगली आतापर्यंत त्यांनी साथ दिली. तिथून पुढे नंतर निखिल बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. ये बाबा संघटनेचे अध्यक्ष. त्याच्यानंतर बीपीआर जॉईन केलं. बीपीआर मध्ये सोमेश भेटला, अरबाज भेटला, सोनाली भेटली, पुन्हा अजून कोण होता ते स्नेहल, अभिषेक, ते नंतर त्यांच्यासोबत एकदम मस्त बॉन्डिंग झालं. आणि खरंच त्यांच्यासोबत म्हणजे जे टाइम स्पेंड केला तो न विसरणारे क्षण. जे बीपीआर सोबत एसवी सोबत अगोदर मी टाइम स्पेंड करून घालवले. खरंच खूप आठवणीत येत. आणि त्याच्यानंतर काढलं अगोदर श्रुती मॅडम सोबत टीम मध्ये जॉईन झालो. त्यांनी खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर त्यांनी पवित्रा सर, विक्रांत सर यांच्याकडे हँडओव्हर केलं. त्यांची खूप साथ भेटली आणि खूप गायडन्स भेटला, सपोर्ट भेटला. त्याच्यानंतर आता शेरार मध्ये मूव झालो. रोहिणी मॅडम सोबत थोडे वेळ घातला पण चांगला म्हणजे आठवणी भेटल्या. त्यामुळे पण जसं की सोमेश सोबत सुशांत, ओमकार, सागर, निखिल, अरबाज, सोनाली, ऐश्वर्या, निकिता यांच्यासोबत खूप म्हणजे खूप टाइम जास्त स्पेंड केला. त्यामुळं त्यांच्याबद्दल खरंच बोलावं तेवढं कमी आहे. त्याला बी येतं पण 2021 नाही 22 जेव्हा फ्लोअरला आलो तेव्हा हा होता ह्याच्या सुट्टीला. तिथून आला एसवीला नंतर ना मध्ये आल्यानंतर थोडं मैत्री घट्ट झाली. तर क्रिकेट प्लॅन ठरला की सपोर्ट देणारा किंवा काही गोष्टींमध्ये सपोर्ट करणारा. काम पेंडिंग राहिलं की थोडं तर म्हटलं की हा क्रिकेट करून संपू. असं कधी नाही की नकार केला की आज कामाला पण सपोर्टिव्ह आहे, बाहेरच्या गोष्टी पण सपोर्टिव्ह आहे, फायनान्शियल सपोर्टिव्ह आहे. आणि दुसरी गोष्ट ह्याच्या लग्नाबद्दल त्या गोष्टीमध्ये पण पूर्ण एंड टू एंड लग्नात पण काही गोष्टी समजून घेणं पेशंट लेवल ह्याच्यावर भरपूर आहे. स्वतःच्या लग्नात फटाके फोडणारे एक माणूस म्हणजे प्रवीण राग. आणि स्वतःच्या लास्ट डेला पण केक करणारा पण खास होता. या कंपनीमध्ये सलग 5 वर्ष जॉब केलेला हा पोरगा आणि आज ह्याचा शेवटचा दिवस असल्यामुळं आणि सेलिब्रेशन करणार होतो. केक कोणी धरलाय? केक कोणी धरला त्यानेच. केक आणायला आला त्यानेच. पैसे दिले लवकरच पेढे किंवा जिलेबी म्हणून आपला भेटत राहू. म्हणजे ते खरंच आहे ना प्रवीण, जे म्हणतात ना दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस, ते वाक्य आहे ना खरंच प्रवीण. लॉकडाऊन नंतर आहे ना पहिल्यांदा ऑफिस जॉईन केलं ना
प्रवीण खरंच आहे ना, पहिला मित्र इथं आल्यानंतर फर्स्ट मित्र तोच झाला. हो, म्हणजे लॉकडाऊन नंतर. तेव्हा तो नवीन होता, ठीक आहे, तेव्हापासून मी त्याला ओळखतो. सिरियसली आहे ना, म्हणजे कामाबद्दल पण नो डाऊट. त्याला जर कोणतं असाइन केलेलं काम असेल ना, तर तो ऍट एनी कॉस्ट एक्सटेंड करेल, काही करेल, पण तो कम्प्लीट करेल. तो एक स्वभाव त्याचा आवडतो. कुणी किती चेष्टा करू देत त्याची, ठीक आहे, पण पेशन्स जसा म्हणला ना की त्याच्यासारखे पेशन्स कुणाच्यात नाहीत. त्याच्या लग्नाचा टॉपिक आतापर्यंत बऱ्याच वेळा झाला कधी आहे ना, संयम न सोडणारा माणूस फक्त प्रवीण, ठीक आहे. म्हणजे त्याच्यात आहे ना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ऍडजस्टमेंट असू द्यात, समजून घेणं किंवा मैत्री, ही त्याच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. जे ट्रिपला आउटिंगला बाहेर गेलं तरी तो एन्जॉय करतो. ऑफिस मध्ये असेल तर ऑफिसवर पूर्ण सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. आणि पुढील वाटचालीसाठी पूर्ण CRR मंडळ, DPR मंडळ आणि श्री सिद्धेश्वर गणेश मंडळ सगळ्यांकडून त्याला लक्ष कोटी कोटी आरब शुभेच्छा. ASVची ट्रेनिंग घ्यायला मला जायची लागली. अशी वेळ आली की 1001 मध्ये मास्टर झाला होता नाही का, आणि आम्ही एकंदरीत खालो की CSCB मध्ये मला काही टेन्शन होतं. ESV हा होता, मी एकंदरीत खालो होतो. मी कधी पण सुट्टी घ्यायची तर प्रवीण एकदा ऍडजस्ट करायचा. कुठलाही प्रॉब्लेम असतो काय असते ऍट एनी टाइम एनी कॉस्ट प्रवीण राख म्हणजे एक नंबर माणूस. आतापर्यंत एसवीतला एकदम बेस्ट माणूस हे होतो माझ्या मध्ये, एकदम खांद्याला लावून आतापर्यंत आलेलं एकदम. पण सगळं सांगा की प्रवीण सारखा एकदम बेस्ट माणूस फ्लोअरवर शोधूनही सापडणार नाही. अशी व्यक्ती, असा माणूस कधी भेटणार पण नाही लवकर. आणि येणाऱ्या वाटचाली तुला हार्दिक शुभेच्छा. जीवा भावाची मुलं आहे ते तर काय सोबत आहेतच, ते राहणारच. राहणारच. कोणाला तो विसरणार तर नाही. ओके पण पुण्याला तो मानलं तर नक्की नाही विसरणार. त्याला माहिती झालं लई छंड आहे. आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे, प्रवीण तिथं जाऊन असंच दंगामस्ती नको करू, ब्रेक मॅनेज कर, तिथं तरी नीट राहा. पव्याने आमच्या आयुष्याच्या रात्रामुळे गेली बदल, तरी पण आम्हाला पव्याचे हार्दिक शुभेच्छा. तो पुढे जायचा अजून कमाने असंच फेस्ट्री गळ्यात पडून भाऊ बहीण रडते, गळ्यात पडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, माझी सोन्याची भावली चालली सोडून. अरे गोव्याचा इथं जिरली आमची.